उचलली जीभ लावली टाळ्याला ही म्हण आपल्याकडच्या अनेक राजकारण्यांसाठी अगदी योग्य आहे। पण याच्या पलीकडे जाऊन आता मानसिक संतुलन ढासळत चाललंय का अशी शंका येते। सत्तेसाठी लाचार होऊन खालच्या पातळीला जाऊन एक जबाबदार व्यक्ती देशविरोधी विधानं कशी करते याचं उदाहरण म्हणजे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण। त्यांच्या मागच्या काही दिवसातल्या विधानांकडे पाहिलं तर त्यांना जबाबदार म्हणायचं का असा प्रश्न पडतो। पाकिस्तानचं समर्थन, देशद्रोही विधानं, भारतद्वेष, सैन्य दलाचं खच्चीकरण आजवर कोण करत आलंय? अर्थातच त्याचं उत्तर आहे काँग्रेस। त्याच काँग्रेस श्रेष्ठींच्या मनात आपली जागा पुन्हा निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्रातल्या काँग्रेसमधलं हरवलेलं चैतन्य पुन्हा आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी बहुतेक विडा उचललाय। त्यामुळे पत्रकार परिषदेतून किंवा वेगवेगळ्या चॅनलला मुलाखती देऊन बाबा पृथ्वीराज हे फक्त भारतातल्याच मीडियात नाही तर थेट पाकिस्तानातल्या मीडियात सुद्धा झळकलेत। त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींच्या मनातच नाही तर पाकिस्तानात सुद्धा पृथ्वीराज चव्हाण हे हिरो ठरलेत। आता पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर विषयी नेमकं काय वक्तव्य केलं ते ऐकूया। पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, कोणी मान्य करो वगैरे न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स ग्राउंड झाला। त्यानंतर एकही विमान उडलं नाही। तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचे तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा बठिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळे आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं। आता त्यांच्या याच वक्तव्याची थेट पाकिस्तानात बातमी झाली। तो व्हिडिओ सुद्धा पाहू। मार्का हक में पाकिस्तान के हाथों जिल्लत आमेज शिकस्त मोदी के लिए डरावना ख्वाब बन गई। कांग्रेस लीडर पृथ्वीराज चौहान ने भी पाकिस्तान के हाथों शिकस्त का एतराफ कर लिया। पृथ्वीराज चौहान का कहना है जंग के पहले ही दिन पाकिस्तान के हाथों मुकम्मल पसपाई का सामना करना पड़ा। सिर्फ आधे घंटे की फजाई लड़ाई में हम शिकस्त खा गए। ये हकीकत है, भारतीय तैयारों को मार गिराया गया। ऑपरेशन सिंदूर विषयी पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात तर भारताचा पहिल्याच दिवशी पराभव झाला। त्या दुसऱ्या खासदारताई काय म्हणतात तर ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा। काँग्रेसचे साथीदार असलेले खासदार संजय राऊत काय म्हणतात तर ऑपरेशन सिंदूर हे अपयशी ठरलं। अरे चाललंय काय? म्हणजे काँग्रेसला पाकिस्तानचा इतका पुळका आलाय तर त्यांनी स्वतःचं नाव काँग्रेस ए पाकिस्तान असं ठेवून घ्यावं। कोणालाही नवल वाटणार नाही। ब्रह्मोस सारख्या क्षेपणास्त्राचा आणि शक्तिशाली तोफखान्याचा वापर करून भारताने पाकिस्तानला नामोहरम केलं आणि केवळ 3च दिवसात पाकिस्तान शस्त्रसंधीची भीक मागत भारताकडे आला। हा सगळा घटनाक्रम आणि हा तपशील संपूर्ण जगाने स्वीकारलाय। बरं, तुमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर विश्वास नाही, ठीक आहे। पण भारतीय सैन्यावर सुद्धा तुमचा विश्वास नसेल तर तुमच्यासारखे देशद्रोही दुसरे कोणीच नाही। वेळोवेळी सैन्यातल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदा घेऊन यावर स्पष्टीकरण दिलंय, त्यावरही तुमचा विश्वास बसत नाही। तुम्ही भारताची बदनामी चालूच ठेवलीये, म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानची मदत केल्यासारखंच आहे। अशी विधानं म्हणजे पाकिस्तानला आयतं कोलीत दिल्यासारखंच आहे। पत्रकार परिषद घेऊन पृथ्वीराज चव्हाणांनी अनेक फुसके बाण आकाशात मारलेत। भारताचा पहिल्याच दिवशी पराभव झाला एवढं बोलूनच पृथ्वीराज चव्हाण थांबले नाहीयेत। हे सारं युद्ध केवळ क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानांच्या मदतीने केलं गेलं, त्यात सैन्य दलाचा काहीच सहभाग नव्हता। या स्थितीत भारत 12 लाखांचे खडे सैन्य का बाळगतोय? कारण यापुढची सगळी युद्ध ही लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्यानेच केली जाणार आहेत। त्यामुळे एवढं मोठं सैन्य बाळगण्याचं काहीच कारण नाहीये। त्यांचा वापर हा अन्य कामांसाठी करण्यात यावा। खरंच असं बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांना काहीच वाटलं नाही का? भाजपचा विरोध करताना आपण सैन्याचा अपमान करतोय याचं सुद्धा भान नसावं? खरंच यांना आपण जबाबदार म्हणायचं का? हे तर राहुल गांधींच्या सुद्धा 4 पावलं पुढे निघाले। त्यांच्या अशाच वेगवान पावलांमुळे आणि देशविरोधी विधानांमुळे देश लवकरच काँग्रेस मुक्त होणार आहे। भाजपला त्यासाठी वेगळं काही करण्याची गरजच नाहीये, कारण काँग्रेसचे नेतेच त्यासाठी कामाला लागलेत। अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे 19 डिसेंबरला देशाला पहिला मराठी पंतप्रधान मिळेल
असं वक्तव्य सुद्धा बाबा पृथ्वीराज यांनी केलं. झालं सगळीकडे त्याच चर्चा. 19 डिसेंबरला नेमकं काय होणार? काही माध्यमांमध्ये तर गडकरी की फडणवीस अशा चर्चा सुद्धा रंगल्या. दिल्लीत काहीतरी मोठं घडतंय अशा बातम्या ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली दाखवल्या गेल्या. अगदी लोकलमध्ये रिक्षात सुद्धा हीच चर्चा. 19 डिसेंबरला नेमकं काय होणार? मी पण वाट पाहत होते. काय झालं? फुसका बाण निघाला. अमेरिकेतील एक आरोपी एपिस्टन याने केलेल्या लैंगिक घोटाळ्यात जगातल्या काही मोठ्या लोकांचा संबंध दिसून आला. डोनाल्ड ट्रम्प यांचे सुद्धा फोटो व्हायरल झालेत आणि त्यात भारतातल्या काही मोठ्या लोकांचा समावेश असून ती नावं 19 डिसेंबरला जाहीर होतील आणि मग देशाला पहिला मराठी पंतप्रधान मिळेल असा भलताच दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सारवासारव केली की या सगळ्या घटनेचा परिणाम भारताच्या राजकारणावर होऊ शकतो असं मला वाटतं. हे त्यांचं वाक्य. यावर जास्त बोलण्याची गरज नाहीये, कारण एपिस्टन कोण होता, त्याने केलेला घोटाळा काय होता याबद्दलच्या बऱ्याच बातम्या येऊन गेल्यात. त्यावरचे व्हिडिओ सुद्धा आपण पाहिले असतील. एक उच्च शिक्षित आणि सौम्य व्यक्तिमत्वाचा राजकारणी अशी पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा होती. पण खरी गोष्ट अशी आहे की आता पृथ्वीराज चव्हाण यांचं वय झालंय. त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं, कारण मानसिक संतुलन त्यांचं बिघडत चाललंय. प्रत्येक वेळी काँग्रेसच्या वरिष्ठांकडून स्तुतीसुमनं मिळवण्यासाठी त्यांची ही सगळी धडपड सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची ही बेधडक विधानं पाहता त्यामागे त्यांचा राज्यसभेचा स्वार्थ दडलाय हे कोणीही सांगू शकेल. लोकसभेला आपटल्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाणांना राज्यसभेचे वेध लागलेत. सध्या सगळ्याच काँग्रेसी नेत्यांना राज्यसभा ही पर्वणी वाटते, कारण राज्यसभेत जाण्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागत नाही. म्हणजे लोकांमध्ये जावं लागत नाही, मतं मागावी लागत नाही. त्यासाठी त्यांची पात्रता काय असते तर देशविरोधी विधानं करायची, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोंडसूक घ्यायचं, पाकिस्तानवर स्तुतीसुमनं उधळायची, भारत द्वेष करायचा. झाला राज्यसभेचा मार्ग मोकळा. पृथ्वीराज चव्हाणांना सुद्धा हीच भाबडी आशा असेल. धुरंधर या चित्रपटात एक वाक्य आहे, भारताचा खरा शत्रू हा देशातच आहे, पाकिस्तान हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अगदी खरंय. आणि देशातला हा शत्रू म्हणजे काँग्रेस. काँग्रेसचा देशविरोधी चेहरा सातत्याने समोर येतोय. त्यामुळे त्यांना वेळीच जागा दाखवण्याची गरज आहे. आजच्या भागात इथेच थांबते. पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधनं नक्की व्यक्त व्हा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.